पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट, तिसरीच्या तिप्पट, तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या काढा. तुम्हाला माहीत असते की आपले प्रश्न ज्या ठिकाणी आपण घेत असतो ते कुठं ना कुठं जिल्ह्यामध्ये विचारले गेले असतात. बरोबर आहे. तुमच्याकडे वही असू द्या आणि पेन असू द्या, म्हणजे तुमची पद्धतीने तुम्ही सोडवा आणि माझ्या पद्धतीने मी सोडवतो. दोघांचं कंबाईन या ठिकाणी आपल्याला समजेल कशा पद्धतीने आहे ते. माझ्या या सोडवण्यामध्ये एकही तुम्हाला स्टेप जर आवडली तर नक्की लाईक करायला विसरू नका. ओके. पहिली म्हणजे तिसरीच्या तिप्पट, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तीनपट, म्हणजे आपण असं मानूया या ठिकाणी 6x बरोबर आहे अधिक 3x अधिक 2x. पहा आता पहिली संख्या ही आहे, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तीनपट आहे पहिली संख्या. बरोबर आहे. इथपर्यंत आलं. ह्या तिन्ही संख्यांची सरासरी किती आहे? 44 आहे. आता किती संख्या येतं? 3 संख्या येतं, म्हणजे तिन्ही संख्यांची सरासरी किती आहे? 44 आहे. इथपर्यंत आले. बरोबर आहे. आता बरोबर चिन्ह आहे, मग करायचं काय? व्यस्त क्रिया करायची, तिघांची बेरीज करायची. तिघांची बेरीज होते 11x. बरोबर आहे. छेदामध्ये किती येते? छेदामध्ये 3. बरोबर. बरोबर घ्यायचे 44. जिसका कोई नहीं होता उसका एक होता है, ज्याच्या खाली काय नाही म्हणजे एक असतो. आता दोघांचा गुणाकार करायचा. ओके. 12 एक इथं 12च्या 2 हातच्याला 1 आणि 13 100 किती झाले? 32. ओके. आता इथं काय करायचं मित्रांनो? इथं आहे 11x बरोबर 132 झाले. आले. सर सोपं आहे बरं, शॉर्टकट आहे असं काय नाही. म्हणजे आपण एक्सला बरोबर घ्यायचं आणि 132 भागिले 11 करायची. बरोबर आहे. तर एक्स बरोबर किती निघते? या ठिकाणी एक्स बरोबर तुमचं निघते बघा 11 1 11, 11 2 22, एक्स बरोबर 12 निघाले. बरोबर आहे. आता शेवटला प्रश्न बघायचा. पहिली संख्या काढा. पहिली संख्या कोणती होय? 6x. पहिली संख्या कोणती होय? 6x होय. एक्स बरोबर किती निघालं? 12, म्हणजे 6 गुणिले 12, 12 सकम किती? 72, म्हणजे येणारं उत्तर कोणतं आहे? 72. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं काय योग्य उत्तर आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा. नेक्स्ट प्रश्न. ओके. हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्यांच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत. तर हरीजवळील एकूण कोंबड्या किती? आणि हा प्रश्नसुद्धा कोणत्यातरी जिल्ह्यामध्ये विचारला. तर तुमच्यासमोर आहे, तुम्हाला समजते. ओके. पर्याय 4 आहेत, तुम्हाला माहीत आहेत. 4 पर्याय आहेत ते. आता लक्षात घ्या मित्रांनो, इथं मेंढ्यांची पाय, आता इथं येतो मेंढ्याला पाय किती असतात ते तुम्हाला माहीत आहे. मेंढ्यांची पाय, मेंढ्याला 4 पाय असतात ते. बरोबर. आता दुसरं काय म्हणते? कोंबड्यांचे पाय, म्हणजे इथंशी कोंबड्यांचे पाय किती? यानं पाय विचारला नाही, एकूण पाय म्हणजे पाय घ्यायचे. कोंबड्यांचे पाय असतात 2. बरोबर आहे. आता एकूण किती पाय सांगितले? 96. दोघांची बेरीज किती? 6. 96 भागिले 6 केलं असतं किती येते? 12 येते. लक्षामध्ये. आता 12 आलं का बाबा? इथंशी 12, इथंशी 12 आले. आता मेंढ्याचे पाय 4 आणि कोंबडीचे पाय 2. बरोबर आहे. 12 चौक होते 48, 12 दोन्ही होते 24. लक्षामध्ये. हे जे झालं मेंढ्या झाले आणि हे कोंबड्या झाले. ओके. 48 आणि 24. आता शेवटी विचारलं काय? हरीजवळ एकूण कोंबड्या किती? तर कोंबड्या होते 24. लक्षामध्ये. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके. पहा मित्रांनो, इथंशी काय सांगते? 48 भागिले x बरोबर. ओके. x भागिले 27. याला जर आपण व्यस्त क्रिया केली, या भागाकाराचं कन्वर्ट आपण गुणाकारामध्ये जर केलं मित्रांनो, दोघांचा करावा लागतो गुणाकार. बरोबर आहे. दोघांचा गुणाकार करून घेऊ. होता 48 गुणिले 27. मला 27चा पाडा येत नाही, 48चा पाडा येत नाही. मी काय करतो? 7चा पाडा म्हणतो. 7 8 56, 56ला 6 हातच्या आले किती? 5. बरोबर आहे. 7 चौक 28, 28 आणि 5 होता तर 33. 300 किती वाले? 36. ओके. आता 48 दोन्ही 96 आले. इथं 0. 48 दोन्ही किती लिहायचं? 96. तर 0ला 0. यांची करायची बेरीज. ओके. इथं 6, इथं 9 आणि 12. किती याला? 12 आणि 96 आले. आलं काय? याला घ्यायचं वर्गमूळामध्ये. आता 1296 जे आहे मित्रांनो, याचं वर्गमूळ आहे 36. 36चं काय आहे? हे वर्गमूळ आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमचं पर्याय क्रमांक 1 या प्रश्नांचं
योग्य उत्तर आहे मित्रांनो. ओके मित्रांनो, चौथा प्रश्न तुमच्या समोर आहे. एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती आहे? आपला पहिली संख्या काढायची आहे मित्रांनो. पहा, पहिली संख्या दुसरीच्या तिप्पट म्हणजे दुसरीच्या तिप्पट म्हणजे इतसी पहिली संख्या 3x अधिक नंतर x आणि दोघांची बेरीज आहे 120. बरोबर आहे? इथपर्यंत बरोबर आहे. आता हे दोघांची करायची बेरीज व ते 4x 120 आले. आता x ला बाजूला ठेवले. 120 भागिले किती 4, या दोघांना भागलं असतंय. यांचं उत्तर येते किती 30. 30 बरोबर काय निघाला? x निघाला आहे. ओके. आता असल्यास पहिली संख्या कोणती? पहिली संख्या 3x आहे. म्हणजे x बरोबर इथं काय ठेवायचं? 3x बरोबर. ओके. म्हणजे 3 गुणाकारामध्ये 30 बरोबर होते 90. म्हणजे पहिली संख्या कोणती आहे? 90 आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा विसरू नका. आवडलं तर ठीक आहे. इतरांपर्यंत पोहोचती करा. पाचवा प्रश्न आहे. 56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 3 येईल. ओके. खालीलपैकी कोणती संख्या 56 मधून म्हणजे वजा करावी? आता 56 ही संख्या आहे. 56 मधून आपण ती संख्या x वजा केली तर तुमचं उत्तर काय येते? x येते. आणि या ठिकाणी बरोबर किती येते? भागल्यास 3 येते. भागाकार त्याचा 3 येते. बरोबर आहे? इथपर्यंत योग्य आहे आणि लक्षामध्ये. आता मित्रांनो काय करायचं? याला जर आपण जे छेदामध्ये आहे त्याला भागाकारामध्ये कन्वर्ट करूया. ओके. आता 56 वजाबाकी x बरोबर या दोघांचा गुणाकार होतो. दोघांचा गुणाकार होतो 3x. ओके. आलं इथपर्यंत? इथपर्यंत माहीत आहे तुम्हाला. आता इथपर्यंत झालं का? 56ला 56 बरोबर आहे. बरोबर. आता हे बरोबरच्या अलीकडे आहे. दोघांचं काय होते? बेरीज होते. वजाबाकी आहे तिकडे गेल्यानंतर बेरीज होते. म्हणजे होतात किती? 4x. आले? 4x. आता x बरोबर काय निघते? आता आपण x बरोबर काढूया. ओके. 56 भागिले 4. 56 भागिले 4 म्हणजे x बरोबर तुमचं उत्तर येते या ठिकाणी 14. ओके. अशा पद्धतीनं आता हे 14 आहे तर याच्यामध्ये 13 आहे, 12 आहे, 10 आहे. म्हणजे याचं उत्तर यापैकी नाही. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. चला नंतरची या ठिकाणी प्रश्न घेऊया. ओके मित्रांनो, एका संख्येची 5 पट व 8 पट यातील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती आहे? आता हा प्रश्नसुद्धा 2 जिल्ह्यामध्ये टाकला गेला किंवा विचारला गेला आहे. ओके. पहा, एका संख्येची 5 पट व 8 पट. ओके मित्रांनो, 5 पट व 8 पट म्हणजे या ठिकाणी 8x ओके आणि 5x. आलं लक्षामध्ये. यांच्यातील फरक आहे म्हणून वजाबाकी घेतली मधामध्ये. यांच्यातील फरक किती आहे? 27 आहे. कधी बेरीजसुद्धा येते आहे तर ती संख्या कोणती आहे असा प्रश्न केला. आता वजाबाकी केली सोपा आहे. 3x बरोबर किती आलं? 27. आलं इथपर्यंत. आता x काढूत आपण. x बरोबर 27 भागिले 3 आणि x बरोबर 9 येते. 9 त्रिक 27 म्हणजे पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. ओके. नंतरचा प्रश्न 7वा प्रश्न पाहण्यापूर्वी या ठिकाणी चॅनलला काय करा? सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो नवीन असाल तर. प्रश्न अतिशय महत्त्वाचा असतो कारण की एक जरी प्रश्न तुम्हाला लक्षात आला इतक्या याच्यामध्ये ओके या तर अतिशय महत्त्वाचा आहे की असा प्रश्न तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये विचारू शकतो. कारण की प्रश्न जरी कुठेतरी विचारला गेला प्रश्न आहे. ओके. तर नवी मुंबईमध्ये आहे, सोलापूरमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. ठीक आहे. 7वा थोडंसं कठीण आहे. एका प्रदर्शनाचे प्रवेश तिकीट मुलांसाठी 5 रुपये आणि प्रौढांसाठी 15 रुपये आहे. त्या प्रदर्शनाला 13 व्यक्तीच्या समूहाने भेट दिली आणि त्यासाठी त्यांना प्रवेश खरेदी करण्यासाठी 115 रुपये द्यावे लागले तर त्या समूहासाठी मुलांची आणि प्रौढांची संख्या किती?
ओके, इतके दोघांमध्ये दिले. आता इथं काय म्हणते, तिकीट मुलांसाठी 5 रुपये आणि प्रौढांसाठी 15 रुपये आहे. तर 13 व्यक्तीच्या समूहाने भेट दिली. ओके मित्रांनो, 13 व्यक्तींच्या समूहाने, समूह आहे तशी. आता लक्षात घ्यायचं आहे, आता समजा व्यक्तींची संख्या, बरोबर आपण x मानू. लक्षात माहीत नाही आपल्याला, इथं काय सांगते, प्रौढांची संख्या, व्यक्तींची समजा प्रौढांची, मोठ्यांची किंवा व्यक्तींची संख्या. आता मुलांची संख्या. ओके, आता मुलांची संख्या आता काय सांगते इथं बघा. आता व्यक्तींच्या समूहाने भेट दिली. किती व्यक्तींच्या समूहाने? 13. ओके, म्हणजे इथं असेल 13x. आलं. आता लक्षात ठेवायचं, आता इथं x गुणिले 15. ओके, माहीत नाही ना आपल्याला, अधिकला अधिक. आता इथं किती आहे समूह? इथं 13 गुणिले x वजा x गुणिले 5 बरोबर किती आहे? तर 115 रुपये द्यावे लागले. थोडंसं किचकट भाग आहे, 115 रुपये काय द्यावे लागले. ओके, तर काय करायचं आता, ह्या ठिकाणी आणि या ठिकाणी पाहायचं, गुणून घ्यायचं. इथंशी 15x बरोबर आहे. 13 5ने या कंसाला गुणायचं, 13 5 65. ओके, अधिकला इथं वजाबाकी, 13 5 65 वजाबाकी 5x बरोबर 115. ओके, आता 15x आणि 5x, 15x मधून 5x गेले, राहिले किती? 10x. अधिकला अधिक 65ला 65 बरोबर 115. आता 10xला 10x बरोबर, याच्यामध्ये वजाबाकी केली, याचं येते 50. ओके, याचं किती येते? 50 येते. आता लक्षात ठेवायचं, x बरोबर किती? x बरोबर 5 निघते, कारण भागले, हे शून्य कटला, हे शून्य कटला, 5 बाकी राहतो. ओके, x बरोबर 5 निघाला. आता ही किमती ठेवायच्या. ओके, आता x म्हणल्यावर या ठिकाणी मित्रांनो x बरोबर 5 निघाला आणि 13 वजाबाकी x लक्षामध्ये, म्हणजे 13 वजाबाकी 5 येतं 8, म्हणजे 5 आणि 8, आणखी 8 आणि 5. तर याचं मित्रांनो योग्य उत्तर आहे तिसरं, 8 आणि 5. ओके, अशा पद्धतीनं, कारण 8 जे आहे तर मित्रांनो, मुलांची संख्या किती सांगितली? 13x सांगितली. प्रौढांची संख्या आपण x घेतली. आणि लक्षामध्ये अशा पद्धतीनं प्रौढांची किंवा व्यक्तींची संख्या आपण x घेतली. तर 8 आणि 5 आहे, थोडा किचकट भाग आहे. प्रश्न तशाच पद्धतीनं आहे मित्रांनो. पहा मित्रो, एका विद्यार्थ्यांचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते, तर 51 प्रश्नापैकी त्यांचे किती प्रश्न बरोबर असतील? ओके, बरोबर उत्तर किती म्हणते? तर बरोबर प्रश्नांच्या दुप्पट चुकीचे. ओके, दुप्पट चुकीचे. मग बरोबर किती? आता इथलं होता बरोबर उत्तर. ओके, बरोबर उत्तर x मानू. आता चुकीचे उत्तर, काय म्हणते? दुप्पट, 2x. आता एकूण प्रश्न है ना, एकूण प्रश्न आहेत तर बरोबर 51. आलं का? आता मित्रांनो काय करायचं माहिती आहे का? ओके मित्रांनो, पहा आता इथं काय करायचं, xला x अधिकला अधिक 2xला 2x बरोबर 51. ओके, इथपर्यंत आलं मित्रांनो. दोघांची बेरीज करायची होती किती? 3x बरोबर 51. आलं का? इथपर्यंत समजलं. म्हणजे xला बाजूला घेतलं आणि याला 3 जर भागलं मित्रांनो, त्याचं किती? 17 × 51. उत्तर किती येते? 17. लक्षामध्ये तुमचं पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाकीचे प्रश्न या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला येतात का ते? तर अशा पद्धतीने थांबूया. आतापर्यंत तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिले त्याबद्दल तुमचे धन्यवाद.